आजचा मेनू तर्रीदार चवळीची भाजी आणि नान। हाय फ्रेंड्स, इंडियन आहार मध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे। आजची आपली रेसिपी आहे चवळीची उसळ। त्यासाठी मी आता ही जी तयारी केली तुम्हाला दाखवते। कढईमध्ये तेल गरम केले व हे जवळ एक मोठा डाव तेलाचा आहे, चम्मच भरून तेल गरम केलेले आहे। त्यामध्ये मी टाकते आता जिरे। तेल थोडं गरम आधीच मी केलं होतं। मोहरी, बारीक चिरलेला मोठा कांदा, कांदा आपण तेलामध्ये फ्राय करून घेणार आहोत। थोडा गुलाबी रंग होईल अशा पद्धतीने आपण कांदा फ्राय करून घेणार आहोत। चवळी जी आहे ही मी तुम्हाला दाखवते। ही चवळी मी कुकर मध्ये उकडून घेतली आहे। मी रात्रभर पाण्यामध्ये भिजवली, धुवून भिजवून ठेवली होती। सकाळी आता कुकर मध्ये मी ती उकडून घेतलेली आहे। कांदा चांगला असा आपण परतून घेऊया। कांदा चांगला गुलाबी असा हा परतत आलेला आहे। आता मी यामध्ये टाकते हिंग। थोडासा हिंग टाकणार आहे, थोडी हळद, त्यानंतर मी यामध्ये आलं, लसूण, कोथिंबीर आणि खोबऱ्याची पेस्ट टाकते। ही सुद्धा आपण छान अशी परतून घेणार आहोत। असे चांगल्या प्रकारे छान हलवून परतून घ्यायची आहे। हे मिश्रण थोडंसं असं परतत आलं की यामध्ये मी एक मीडियम साईजचा टोमॅटो प्युरी बनवली होती मिक्सर मध्ये, ती टाकते। छोटे 2 टोमॅटोची ही प्युरी आहे, ती सुद्धा यामध्ये चांगली परतून घेणार आहे। ही अशा प्रकारे ग्रेव्ही परतून घेतली आहे मी चांगली। यामध्ये आता मी टाकते आहे हाफ टेबलस्पून लाल तिखट, त्यानंतर धने पावडर, गरम मसाला हा आपण अर्धा चमचा आहे, आणि कांदा लसूण मसाला हाफ 1 टेबलस्पून। हे सर्व मिश्रण मी आता एकजीव करून घेणार आहे। अशा प्रकारे मी मिश्रण सगळं तेलामध्ये चांगलं परतून घेतलेलं आहे तेल सुटेपर्यंत। आता यामध्ये मी टाकते ही उकडलेली चवळी। ही अशी छान मी परतून घेणार आहे, आणि त्यानंतर आपण यामध्ये टाकणार आहोत मीठ। मीठ तुम्ही तुमच्या चवीनुसार टाका। मी अर्धा टेबलस्पून टाकते, आणि ही सगळी अशी चांगली वाटणामध्ये चवळी एकजीव करून घ्यायची आहे। आणि थोडंसं यामध्ये मी पाणी टाकणार आहे, जी चवळी शिजवलेलं पाणी होतं तेच मी यामध्ये टाकते। आणि हे 2-4 मिनिटं आपण याला चांगली खळखळ उकळी घेणार आहोत। फ्रेंड्स, अशा प्रकारे चवळीची ही भाजी तयार आहे। तुम्ही बघू शकता किती छान दाटसर आणि तर्रीदार झालेली आहे। यामध्ये आता मी चिरलेली वरून कोथिंबीर टाकते। गॅस बंद करते। ही भाजी आणि ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, व्हिडिओवर कमेंट्स पण करा, आणि खूप जणांना ही भाजी शेअर करा।